नमस्कार. मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे. तर माझी आजची रेसिपी आहे कस्टर्ड बिस्किट. बिस्किट हे खूप सुंदर होतात, एकदम क्रिस्पी होतात. तर ह्याचे मी आता तुम्हाला साहित्य सांगणार आहे. हा आहे 1 वाटी मैदा, ही आहे वेलची पूड, हे आहे अर्धी वाटी पिठी साखर, 2 चमचे मिल्क पावडर, अर्धा आ अर्धा चमचा मी ही बेकिंग पावडर घेतली आहे ह्या चमच्याने, अर्धा चमचा आणि अर्ध्या चमच्यालाही थोडं कमी आपण खायचा सोडा घालणार आहोत. सोडा एकदम कमी घालायचा आहे, जास्त घालायचा नाही. हे आहे अर्धी वाटी तूप. हे तूप मी आपलं रेग्युलरचं तूप घेतलं आहे. ज्यांना तूप वापरायचं नसेल त्यांनी डालडासुद्धा वापरलं तरी चालतो. पण हे तूप घेताना काय करायचं, हे तूप बिस्किट करण्याच्या अगोदर एक अर्धा तास तरी हे फ्रीजमध्ये ठेवूनच घ्यायचं. थोडंसं आपल्याला घट्ट तूप लागणार आहे. आणि हे आहे 2 चमचे कस्टर्ड पावडर. हे आहे अर्धा कप मी दूध घेतलं आहे. जर आपल्याला थोडंसं गरज लागली तर 2 चमचे आपण दूध घालणार आहोत. आणि हा आहे सुकामेवा. ह्याच्यामध्ये मी पिस्ता आणि बेदाणे घेतले आहेत. आपण हे सजावटीसाठी लागणार आहेत आपल्याला. वेलची पूड घालायची असेल तरी घाला. ही मी मिल्क पावडर वापरली आहे. आणि व्हॅनिलाचं मी हे कस्टर्ड पावडर ही वापरली आहे. व्हॅनिलाचं त्याच्यामध्ये फ्लेवर आहे, त्याच्यामुळं तुम्हाला घालायची असेल तर वेलची घाला, नाही घातली तरीही चालेल. तर आपण आता कृतीकडे वळूया. आता सुरुवातीला मी बाउलमध्ये तूप काढून घेत आहे. सुरुवातीला बाउलमध्ये मी हे घट्ट केलेलं तूप काढून घेत आहे. आपल्याला सगळं तूप लागेल सगळं घालायचं आहे. आणि हे विस्करच्या मदतीने 10 मिनिट तरी आपल्याला एकदम असं स्मूथ होईपर्यंत ह्याला आपण आता फेटून घेणार आहोत. तर हे मी आता जवळजवळ 7 मिनिट तरी मी हे फेटून घेतलेलं आहे. माझ्याकडे व्हिपिंग क्रीमची मशीन आहे फेटायची, पण हे थोडंसं आपण प्रमाण सुरुवातीला मी कमी तुम्हाला करून दाखवते, त्याच्यामुळे मी हे बाउलमध्ये फेटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर केक वगैरे बनवताना जी व्हिपिंग क्रीमची मशीन वापरतो ना, ती वापरली तरीही चालेल तुम्हाला. तर अशा प्रकारे हे आपलं आता हे फेटून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर ही पूर्ण घालायची. बिस्किट गोडच छान लागतं, ते पूर्ण घालायची. आणि परत एकदा हे 5 मिनिट तरी आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत. एकदम फ्लफी व्हायला पाहिजे ह्याचं मिश्रण, हे तरच आपले बिस्किट खुसखुशीत होणार. तर मी असं हे मिश्रण करून घेते. तर बघा, हे अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. एकदम असं फ्लफी. हे पाण्यात टाकलं ना तरी पण असं ते तरंगून वरती आलं पाहिजे, इतकं आपण असं एकत्र करून घ्यायचं त्याला. आता ह्याच्यामध्ये पुढचे आपण सामान घालणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं ते मी आता घालते. मी सुरुवातीला काय घालते, हा आपण घेतलेला मैदा घालून घेते. मैदा झाला की त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर घालायची. कस्टर्ड पावडर झाली की मिल्क पावडर घातली. मिल्क पावडर झाली की हा आहे खायचा सोडा आणि ही आहे बेकिंग पावडर. मी दोन्ही पण घालून घेते. ते झालं की मला खूप आवडतं वेलचीचे बिस्किट, म्हणून मी हे थोडीशी घालून घेते. आता हे आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत. त्याचा आपण गोळा बनवणार. गोळा ह्याच्यामध्ये मळला तर ह्याच्यामध्येच मळून घ्यायचा. दूध आवश्यकतेनुसार लागलं तरच वापरायचं ह्याच्यामध्ये. तर हे बघा, मी सर्व एकत्र करून घेतलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे बनत आहे. तर आपल्याला पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं सुकं वाटतं. आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, 2च चमचे मोजून, मी चमचा दाखवत येत नाही, चमच्याने घालायचं. एकदम पातळ करायचं नाही. 2च चमचे आपल्याला दूध घालून त्याचा आपण आता घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे आपला आता गोळा बनवून झालेला आहे. बघा किती सुरेख दिसतोय. आपण त्याच्यामध्ये कलरसुद्धा वापरला नाही, काहीच नाही. व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरली ना, खूप सुंदर बिस्किट होतं. आणि भाजल्यानंतर एकदम छान वास येतो त्याचा. तर हे आता आपण काय करणार आहोत, हे प्लेटमध्ये थापून घेणार आहोत. आता मी काय करते, ताटाला थोडंसं तूप लावते आणि हे जे आपण मिश्रणाचा डोस बनवलं ना, ह्याच्यामध्ये थापून घेत आहे. एकदम पातळ थापायचं नाही, थोडंसं 1 इंच तरी त्याची जाडी पाहिजेच, तरच आपले बिस्किट छान होणार. एकदम पातळ केली ना, एकदम असे ते कडक होणार बिस्किट आपले. तर अशा प्रकारे थापून घ्यायचे सगळे मिश्रण, सगळं छान असं स्प्रेड करायचं सगळीकडे. असं एकसारखं करायचं, एक जाडी कमी जास्त करायचं नाही. असं एकसारखं केलं की छान बिस्किट सगळीकडे छान होतं. अशा प्रकारे आता हे थापून घेतलेलं आहे. आता आपण सजावटीला पिस्त्याचे काप मी लावून घेते. आता ह्याच्यावर मी पिस्ता, आपली अद्रक खिसायची किसणी असते ना, त्याच्याने मी असं खिसून घेते, म्हणजे ते सगळीकडं छान लागला जातो. आणि ओव्हनमध्ये करपतही नाही जास्त. असं हे करून व्यवस्थित हे केलं. तुम्हाला आवडत असेल तर करा, नाही लावलं तरी पण चालेल. पण कसे एकदम असे बेकरीमधल्यासारखे असे छान लागतात. आणि आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर असे बेदाणेसुद्धा लावले तरी पण चालतील. असे आधीमध्ये नाही लावायचे, सरळ लाईनही लावायचे, कारण आपण बिस्किट कट करणार आहोत ना, त्याच्यामुळे असे छान असे एकदम लावून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सगळं लावून घेतलेलं आहे. आणि
हे मिश्रण आता हे जे घेतलेलं आहे तर आपण हे 3-4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. लगेच याची बिस्किट बनवायची नाही. जोपर्यंत आपलं हे तूप ह्याच्यामध्ये सेट होत नाही तोपर्यंत हे ठेवायचं नाही. हे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं. खाली फ्रीजमध्ये 2-3 तासासाठी तरी हे असंच ठेवून द्यायचे. लगेच ह्याची बिस्किटं बनवायची नाहीत. अशी बिस्किटं फसकणार, मग व्यवस्थित होणार नाही, क्रिस्पी होणार नाहीत. तर काय करायचं, हे आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर हे मी ते सेट करायला ठेवलंच आहे. पण मी अगोदरच रात्रीच बनवून ठेवलं होतं घट्ट होण्यासाठी. तर अशा प्रकारे हे माझं बघा किती असं घट्ट झालं आहे, आतमध्ये दाबलं जात नाही. तूप माझं एकदम सेट झालं आहे. तर मी ह्याला आता कट करून घेणार आहे. अशा प्रकारे हे आपण आता कट करून घेणार आहोत सगळीकडे. आता हे कट करून घेतले. हे एवढं तरी ह्याची जाडी पाहिजे, 1 सेंटीमीटर तरी ह्याची एवढी जाडी पाहिजे, तरच आपले बिस्किट क्रिस्पी होणार. तर अशा प्रकारे मी आता सर्व कट करून घेत आहे. तर अशा प्रकारे हे सर्व मी आता बेकिंग ट्रेमध्ये म्हणजे ओव्हनमध्ये जो आपला ट्रे असतो ना त्याच्यामध्ये मी असे ह्याच्यातले मी कट करून आता व्यवस्थित चौकोनी कट करायचे. बिस्किट चौकोनी कट करून असे लावून घ्यायचे सगळे, बेक करायला ठेवायचे अगोदर. तर मी आता ही ओव्हन माझा मी प्रीहीट करून घेतलं 15 मिनिटासाठी. तर मी आता ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. ओव्हन मी अगोदरच प्रीहीट करून घेतलं आहे 15 मिनिटासाठी. तर आता मी हे बिस्किट ठेवून घेते. अशा प्रकारे मी आता ठेवून घेत आहे बिस्किट आणि चालू करते. मी कन्व्हेक्शन मोडवरच बिस्किट भाजलेत मी. 180 डिग्रीवर हे 35-30 मिनिटं करायची नाही आहेत. सुरुवातीला आपण ह्याला 25 मिनिटच ठेवणार आहोत. 26 मिनिटं मी ठेवलेलं आहे. तर मी स्टार्ट करते. आता ह्याला 25 मिनिटानंतरच बघणार आहोत आपण. तर अशा प्रकारे हे आपले आता बिस्किट भाजून झालेले आहेत. हे पहा किती सुरेख झालेत बिस्किट, किती सुंदर दिसतात. बेकरीसारखे झालेत की नाही बिस्किट सांगा. आणि मी भाजत होते ओव्हनमध्ये, घरात इतका छान सुगंध सुटला होता. व्हॅनिला पावडर घातल्यामुळे ना हे बिस्किट खाताना खूप सुंदर लागतात. तर तुम्हाला ही बिस्किट आवडली का? तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का? तर मला अवश्य सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.